मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होत असून त्यांची प्रकृती खालवली आहे। आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे आणि आज त्यांचा 5वा दिवस आहे। आरोग्य पथक रोज मनोज जरांगेच्या भेटीसाठी येतात, परंतु मनोज जरांगेंनी कोणत्याही प्रकारचा उपचार घेण्यास मनाई केली आहे। मनोज जरांगे सगळे सोयऱ्या कायद्यावरती ठाम आहेत। तो कायदा तात्काळ अंमलात आणावा आणि त्याची अंमलबजावणी करावी असे मनोज जरांगे पाटील यांचे ठाम विचार आहेत। हा कायदा शासनात आणून लागू झाल्याशिवाय मनोज जरांगे पाटील उपोषण पाठी घेणार नाही। आज त्यांचा 5वा दिवस आहे। काल त्यांच्याकडे विभागीय आयुक्त आले होते। त्यांनी मनोज जरांगेला उपोषण मार्ग घेण्यास विनंती केली, परंतु मनोज जरांगेंनी त्यांना तिथून पळत केले। त्या आयुक्तांना म्हणाले, मराठा काही येडे दिसतात का तुम्हाला? या सरकारने मराठ्यांची चेष्टा केली आहे, आता दाखवतोस मराठा काय असतात। जर मनोज जरांगेंनी उपोषण पाठीमागे घेतले नाही आणि जर त्यांच्या तब्येतीमध्ये आणखीन बिघाड झाली तर या सरकारला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार। आता